चालीमध्ये गायलेला, निवडण्यात आलेला, चिंतनाकरता समोर आलेला, परंतु घेण्यात आलेला नाही. कारण आपण अभंग घेतो, पण घेतो कुठे आहे? विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून निवडण्यात आलेला, समोर आलेला अभंग संत श्रेष्ठ जनाबाई संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या दासी, ज्यांना आपण जनाबाई साहेब म्हणतो, संत जनाबाई म्हणतो, श्री संतांपैकी ते असलेला एक, तर त्यांचा हा 3 चरणाचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. तितका प्रचलित जरी अभंग नसेल, बरं, सेवेकरी मंडळी सेवा चालू ठेवा, फक्त आवाज थोडासा कमी ठेवा. तुमच्या सेवेचा खडखड आवाज थोडा कमी ठेवा. आता भांडं सरकवायचं म्हणजे आवाज येणारच की, आणि ह्या भांड्यासाठी ते भांडं सरकावं लागतं. विठ्ठला विठ्ठला तर संत जनाबाई महाराजांचा अत्यंत छोटासा जरी असेल, पण अत्यंत गोड हा अभंग आहे. या अभंगातील भाषा तथाकथित आजच्या युगाच्या नुसार जर पाहिलं तर तेवढं शिक्षण जनाबाईंचं नसेल, उच्च शिक्षित त्या नव्हत्या, पण भगवान पंढरीनाथाची काय त्यांच्यावरती दया होती, काय ती कृपा होती की स्वतः पंढरीनाथ त्यांच्यासोबत कामं करण्याकरता यायचे. एवढा अनन्यसाधारण त्यांचं महत्त्व भक्ती संप्रदायामध्ये आहे. आणि अत्यंत श्रेष्ठ ज्यांचा अधिकार आहे, श्रेष्ठ अधिकाराच्या जनाबाई साहेब या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं आणि ज्ञानेश्वरीचे रचनाकार संत ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीचंही वर्णन करतात आणि ज्ञानेश्वरी रचनाकार ज्ञानोबरायांचं देखील वर्णन करतायत. विठ्ठला विठ्ठला काय आहे ज्ञानेश्वरी, कशी वाचावी ज्ञानेश्वरी, काय ज्ञानेश्वरी विषयीचा भाव असावा, याचं सुंदर चिंतन या अभंगातून केलेलं आहे. भाषा थोडी जरी असली, परंतु अर्थाने मात्र विश्वाला गवसणी घालेल अशा प्रकारचा अर्थ आहे. भाव अक्षराची गाठी, अक्षराच्या गाठीमध्ये असणारा भाव अर्थ तो ब्रह्मज्ञानापेक्षाही गोमटा आहे किंवा ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण आहे. अक्षराच्या मुळाशी असणारा भाव तो ब्रह्मज्ञानापेक्षा गोमटा किंवा ब्रह्मज्ञानासमान गोमटा आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नसून ज्ञानेश्वरी संत जनांकरता साक्षात महानच्या असो ईश्वरी, मोठी ईश्वरी आहे. संतजन मंडळी ज्ञानेश्वरीला ग्रंथ समजत नाही, साक्षात ज्ञानेश्वरी समजत नाहीत, तर ज्ञानेश्वरी म्हणजे मोठी ईश्वरी आहे. साक्षात आदिमाया रूप मुक्ताबाई साहेबांच्या प्रमाणे ज्ञानेश्वरीला समजतात. जसं आदिशक्ती मुक्ताबाई, त्या पद्धतीने सर्व शक्ती, अष्टमहासिद्धी, सर्व प्रकारच्या देवी देवतांचा निवास असणारी ईश्वरी म्हणजे ती ज्ञानेश्वरी आहे. संत जना माहेश्वरी या ज्ञानेश्वरीचे रचयिता, या ज्ञानेश्वरीचा म्हणजे गीतेचा अर्थ जगाला मराठीतून सांगणारे ज्ञानोबराय, मराठी भाषिका करता त्यांनी हा निर्माण केलेला ग्रंथ, तो ग्रंथ निर्माण करणारे ज्ञानोबराय म्हणजे मंगळ मुनी आहेत. अत्यंत मंगलकारी, त्याचप्रमाणे मननाने तारून नेणारे ज्ञानोबराय आहेत. म्हणून ज्ञानेश्वर मंगळ मुनी. आणि असं असल्यामुळे मी त्यांची सेवा करते, मी त्यांच्या ग्रंथाची सेवा करते, त्यांनी प्रगट केलेल्या या मार्गाची देखील मी सेवा करते, अशा प्रकारचा भाव जनाबाई साहेब आपल्याला या अभंगातून सांगतायत. विठ्ठला मौजे भानस हिवरा अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव, गेल्या अनेक वर्षापासूनची सप्ताहाची परंपरा, कारण रामनवमी जन्मोत्सव आपण दरवर्षी साजरा करत असतो, तर याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये हा सप्ताह या ठिकाणी समापन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ भानस हिवरा आदी करून गावातील आबाल वृद्ध, विशेषतः सर्वच तरुण मंडळे, वारकरी भाविक
या सर्वांच्या अथक प्रयत्नाने, यांच्या अविश्रम प्रयत्नाने, यांच्या जिकरीच्या प्रयत्नातून संपन्न होत असणारा हा महोत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात साजरा होतोय। आजच्या 7व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने आदरणीय आमचे मित्र हरिभक्तीपरायण रामजी महाराज पेहरे बाबांच्या माध्यमातून आमच्याकडे आलेले आहे। दरवर्षी मला वाटतं 1-2-3 वर्षापासून काल्याची सेवा आमच्याकडे असायची, पण काला अगोदरच दिलेला होता, त्यामुळे काल्याची सेवा घेता नाही आली। परंतु 7व्या दिवसाची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तसा आपला हा सप्ताह नाही आहे, हा नवआह आहे। कारण सप्तश्च असो आह इति सप्ताह, आणि 8व्या दिवशी काला त्याला आपण सप्ताह म्हणतो। तर मग हा नवआह, नव म्हणजे 9 आणि आह म्हणजे दिवस, सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस। सप्तश्च आह असो यस्मिन् स सप्ताह, 7 प्रकारच्या दिवसाचा महोत्सव। आणि त्यातही शब्द असा वापरलेला असतो अखंड, अ म्हणजे नाही, खंड म्हणजे खंड। हां, कुठल्याही प्रकारचा खंड न करता अखंड काय करायचं, 7 दिवस अखंड। 7 दिवस काय, हरिनाम, हरीच्या नामाचा अखंड जप। मग तो ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून असेल, किंवा काकडा आरतीच्या माध्यमातून असेल, दुपारच्या भजनाच्या माध्यमातून असेल, सायंकाळच्या हरिपाठाच्या माध्यमातून असेल, किंवा रात्र 7 ते 9च्या कीर्तनाच्या माध्यमातून असेल, महाप्रसादातून असेल, रात्र जागर आणि पुन्हा सकाळचा काकडा, अशा पद्धतीने। आणि मध्यंतरी कथाही आहे ना, भागवत कथेचंही श्रवण आपण करत आहात। तर हा संपूर्ण महोत्सव संपन्न होत आहे। 7 दिवस जो होतो त्याला सप्ताह म्हणतात। पण आता गौणी वृत्तीने 1 महिन्याचा जरी केला तरी त्याला काय नाव पडलं, सप्ताहच नाव पडलं। कारण 7 दिवसा मुक्ती झाली तया। हां, परीक्षितीच्या करता 7 दिवस भागवत सांगितलं गेलं, तेव्हापासून सप्ताह नाव पडलं गेलं। मग तो 1 महिन्याचा जरी झाला तरी त्याला आपण सप्ताहच म्हणतो। 1 वर्षाचाही करतात। सप्तशताब्दी संतश्रेष्ठ ज्ञानोबरांची 97 साली झाली होती। तर आळंदीमध्ये आम्ही शिकत असताना तिथं आदरणीय डॉक्टर नारायणजी महाराज जाधव महाराजांनी वर्षभर सप्ताह केला होता। मग तोही देखील काय आहे, 1 वर्षाचा आहे, पण त्याला देखील काही शब्द प्राप्त झाला, सप्ताह। तसा आपला देखील 9 दिवसाचा 10व्या दिवशी काल आहे, पण त्याला सुद्धा नाव काय प्राप्त होतंय, सप्ताह। विठ्ठल तर हा अत्यंत मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। निश्चितच याच्या पाठीमागे मोठ्या संत वृंदांचे आशीर्वाद आहेत। स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य आपल्या परिसराचे उद्गाते, ज्यांनी ज्ञानेश्वरी रचनास्थानाची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी केली, पडझड नीट केली, जीर्णोद्धार केला, आणि ती करत असताना अनेक संघर्षातून विश्व उभं केलं। तथाकथित त्या काळामध्ये इतकी प्रसाधनं नसताना, कुठल्याही प्रकारचं गमन अवगमनाची जास्त साधनं नसताना, पायी प्रवास करत नदीला पूर असल्यानंतर पोहत जाऊन कीर्तनाच्या ठिकाणी सेवा बरोबर 5 मिनिट अगोदर उपस्थित राहून, आमच्यासारखं I-20 गाडी असताना सुद्धा 10 मिनटं लेट न होता बाबांनी गावोगावी किती प्रयत्नपूर्वक वारकरी घडवली। सर्व जनता त्यांच्या सहवासात आली, त्यांना माळकरी केलं, वारकरी संप्रदायाचं अनुयायी केलं। अनंत उपकार ज्या महात्म्याचे आपल्यावरती आहेत। कारण वारकरी संप्रदायाकरता सर्वात मोठं कार्य परिसरामध्ये जर कोणाचं असेल तर ते गुरुवर्य वैकुंठवासी बंशी महाराज तांबे बाबांचं। विठाला विठाला आदरणीय बाबांचे मोठे आशीर्वाद आहेत। त्याचप्रमाणे ब्रह्मलीन गुरुवर्य दत्तोबा महाराज बेलापूरकर, त्याचप्रमाणे गुरुवर्य हरिभक्तीपरायण भास्कर गिरीजी महाराज देवगड संस्थान यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण बंसी महाराज नांदे बाबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करत आहात। त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज कंठाळे सर, त्यांचं देखील अनमोल असं मार्गदर्शन आपल्या सप्ताहाकरता आहे। त्यांचं भागवत देखील या ठिकाणी संपन्न होतं आहे। भागवत कथा त्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात।
अनेक कीर्तनकार मंडळी या ठिकाणी येऊन गेले. अजून 1-2 दिवसानंतर काला आहे. सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलेलं आहे. गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे नवनाथ महाराज, हरिभक्तीपरायण कैलास महाराज आदी करून बाकीची नावं माझ्याकडे आलेली आहेत. विजय महाराज काळे, अमोल महाराज कापसे, भीमराज महाराज कदम, मच्छिंद्र महाराज गायकवाड, पेटी मास्तर काय घोडके महाराज, त्याचप्रमाणे बाबू गायकवाड खुनेगावकर, मोतीभाऊ भनगे आणि आदरणीय कैलास महाराज, ही सर्व मंडळी आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून हा सेवेचा योग आज मृदंगाची साथ किंवा 7-8 दिवस ज्यांची मृदंगाची साथ आहे, ज्यांचं अनमोल मार्गदर्शन आपल्या ग्रामस्थांना नेहमी असतं, ते आदरणीय हरिभक्तीपरायण रामजी महाराज पेहरे या संतांच्या उपस्थितीमध्ये वारकरी भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणारा हा कार्यक्रम आहे. वारकरी संप्रदायाची ही परंपरा चालवण्याचं मोठं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून निश्चित असं आहे, कोणी कोणत्या भूमंडळामध्ये श्रेष्ठ, कोणी कोणत्या भूमंडळामध्ये श्रेष्ठ. ब्रह्मदेव त्याच्या ब्रह्मलोकामध्ये श्रेष्ठ असतील, इंद्र त्याच्या स्वर्गामध्ये श्रेष्ठ असेल, पण या भूलोकामध्ये जसं तुकोबराय म्हणतात, जे वैष्णव आहेत आणि निके आहेत ते या भूमंडळामध्ये गाढे वीर आहेत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, या भूमंडळामध्ये आम्ही बलवान आहोत, गाढे आहोत, वीर आहोत. विठ्ठल विठ्ठल कारण कोण हा भाग्याचा भाग्यवान कोण आहे खऱ्या अर्थाने, तर त्या उत्तम लोकामध्ये जन्मप्राप्त त्यांनी करून घेतले, पण पारतंत्र्य काही संपलेलं नाही. बरं, भगवत भक्तीचं किंवा कर्माचं स्वातंत्र्य हे केवळ आणि केवळ या मृत्यूलोकामध्येच आहे. बस, मृत्यूलोकामध्ये अनेक गोष्टी ह्या दुःख स्वरूप आहेत. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या, असं जरी असलं तरी कलयुग हे अत्यंत अत्यंत भयानक म्हणून सांगितलेलं असलं तरी इतर लोकांपेक्षा आपल्या कलियुगामध्ये पापाचा विचार जास्त असला तरी पण इतर लोकांपेक्षा हे भूमंडळ श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे, या भूमंडळामध्ये एक भारतभूमी आहे. या भारतभूमीमध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असणारी सर्व संत महात्मे आहेत. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव सांगा कोठे. आणि म्हणून जगतामध्ये कुठेही जा, जगतामध्ये कोणत्याही तीर्थक्षेत्राला जा, पण सुरक्षित अंतर ठेवलेलं आहे देवाचं आणि भक्तांचं. मग तुम्ही वाराणसीला जा, गयेला जा, कुठेही जा, अनेक तीर्थ पहा, पण पंढरीच्या तुका ते येत नाहीत, पंढरीच्या बरोबरीला ते येत नाहीत. कारण का? वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नाही तुका पंढरीशी. पंढरीच्या तुलनेला त्या येत नाहीत. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं जातं, भगवान सो रहे है, अभी दर्शन नाही हो पाएगा. पडदा लावलेला असतो, आतमध्ये भगवंत झोपलेले असतात. नंतर पडदा हटवला जातो, भगवान परमात्म्याचा आपला 50 ते 60 फुटाचा अंतर किंवा त्यापेक्षा जास्त असतं. बस, दुरून फक्त नेत्र दर्शन आहे, स्पर्श दर्शन कोणत्याही देवताचं पंढरीनाथाचं सोडून होत नाही. हे महाराष्ट्राची आणि भगवान पंढरीनाथाची उदारता आहे. विठाला विठाला तोच द्वारकाधीश द्वारकेमध्ये राहतो. तोच द्वारकेहून येता झाला पुंडलिकाच्या भावार्था करता, पुंडलिकाच्या भावार्था. गोकुळाहुनी झाला येता. आता गोकुळाहुनी म्हणा किंवा द्वारकेहुनी म्हणा, कारण गोकुळातला गोकुळात राहिला नव्हता. मथुरेत गेला, तिथून नंतर कुठे गेला? द्वारकेत गेला. मग द्वारकेचा राणा पांडवा घरी असा असलेला तो परमात्मा, पण पुंडलिकाच्या भावार्था त्या ठिकाणी पंढरीनाथाच्या पंढरी नगरीमध्ये थांबला. आता तो दर्शनाकरता वाट पाहतो.
युगे 28 विटेवरी उभा. 28 युगापासून तो उभा आहे आणि येणाऱ्या भक्तांना अगदी जवळ घेऊन चरण स्पर्श नतमस्तक होण्याचं त्याने उदार अंतकरण ठेवलेलं आहे. अर्थात त्याला अत्यंत सोपं केलं ते आपल्या वारकरी संप्रदायातील संत महात्म्यांनी. विठ्ठला विठ्ठला आणि त्या परमात्म्याच्या दर्शनाला जेव्हा आपण जातो तर निश्चित जवळ येऊन आपल्या चरणाची लिगडीने अगदी दर्शन घेण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून स्वाभिमान बाळगण्याची गोष्ट अशी आहे की वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असणारा पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा म्हणून सांगणारी सर्व संत महात्मे आणि त्यांनी निर्माण केलेला पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. या तीनही गोष्टी देवमान्य संत, संत मान्य देव आणि देव आणि संत मान्य पंथ, या तीन गोष्टी एकत्र आहेत. नाहीतर मनमान्य संत, मनमान्य ग्रंथ आणि मनमानी देव. विठ्ठला विठ्ठला त्यांच्या देवांना सिद्ध करण्याकरता आमच्या पंथातील प्रमाण घेतले जातात आणि त्यांच्या देवाला सिद्ध केलं जातं. पण त्यांचा देव हा मनमानी असल्यामुळे तो सिद्ध होईल कसा? पण पंढरीनाथ मात्र हा देवमान्य, संतमान्य, ग्रंथमान्य असल्यामुळे वारकरी संप्रदायाची ही श्रीमंती इतर संप्रदायांना प्राप्त झालेली नाही. विठ्ठला विठ्ठला एक मी नेहमी म्हणत असतो, मोठ्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. आळंदी पंढरी क्षेत्रामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा अनेक वारकरी तिथं आलेले असतात. लाखो भाविकांची गर्दी असते. एवढ्या गर्दीमध्ये कुणालाही विशेष निमंत्रण असं कोणी दिलेलं नसतं. पण प्रत्येकजण आषाढी कार्तिकी जवळ येऊ लागली की प्रत्येकाच्या मनामध्ये संपदा सोहळा नावळे मनाला. लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, सोहळा नावडे मनाला. का बरं? लागला टकळा. टकळा लागला. टकळा म्हणजे ती दुसरं काहीच मनाला पटत नाही, रुचत नाही. आषाढी आली कार्तिकी आली की लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा आळंदीचा. वद्यवारी आली लागला टकळा नेवाशाचा. विठ्ठला विठ्ठला पंचक्रोशी पायी दिंडी आली लागला ठकळा पंचक्रोशी पायी दिंडीचा. सुंदर जीवन आहे. वारकरी संप्रदायाने सर्वांकरता एकाच छत्राखाली निर्माण केलेली ही वारकरी संप्रदायाची वास्तू आहे. बरं, सर्वांकरता तळागाळातील कोणी असो, स्त्री पुरुष सर्वांकरता समान अधिकार. बरं, हा जवळचा हा दूरचा हा भेदभाव नाही. जर कुठं आपण इतर स्टेजवर गेलो तर त्या ठिकाणी आयम निज परोवेती गणना लघुचित साम उदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. म्हणजे हा जवळचा हा परका, हा गरीब हा श्रीमंत, मग गरीब आहे बस तिकडं, श्रीमंत ये माझ्या जवळ, अशा प्रकारचा भेदभाव वारकरी संप्रदायात नाही. बरं, सर्वांना यारे यारे लान थोर पटपट यारे यारे लान थोर यारे यारे लान थोर यारे यारे नारी नारा करावा विचार करावा विचार करावा विचार
याती भलते नारी नर. नर असो नारी असो कोणत्याही जातीतील असो कोणत्याही पंथ. खटनट यावे शुद्ध होऊनी जावे. 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 दौडी पिटी व्हावे चोखा मेळा. दौडी पिटी व्हावे चोखा मेळा. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी. दौडी पिटी व्हावे चोखा मेळा. दौडी पिटी व्हावे चोखा मेळा. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. नट यावे शुद्ध होऊन या जावे. दुर्जन जरी असले तरी या आणि सज्जन असले तर अवश्य या. सज्जन तर आल्याशिवाय राहतच नाही, पण दुर्जना करता सुद्धा खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. संत चोखोबरायांनी गायलेला अभंग. ते म्हणतायत की सर्वांकरता सर्वांच्या करता अगदी उदार अंतःकरणाने स्थान देणारं छायाछत्र देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायाचे अनुयायी म्हणून आपण जेव्हा पंढरीनाथाच्या नगरीत जातो किंवा आळंदीला जातो, लाखो भाविक त्या ठिकाणी जमलेले असतात. इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते की अगदी माणसाला माणूस घासत एवढी गर्दी. मग आता एवढ्या गर्दीमध्ये विचार करा, विशेष निमंत्रण कोणालाही दिलेलं नाही. तळागाळापर्यंत वारकरी संप्रदाय कसा पोहोचला हे मला सांगायचं. कुणालाही विशेष निमंत्रण नाही, पण एक आकर्षण. ज्ञानोबरायांचा सोहळा पंढरपूरला जाणार, मग आपणही सोहळ्यात जाणार म्हणून विशेष निमंत्रण न देता तिथं माणसं हजर असतात. बरं, मग ते पांढरे ड्रेस घालून टोपी घालून टाळ गळ्यात घेऊन वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा करायची. बरं, इतकं काही फार घरी जसं आपलं जीवन असतं तितकं फार सुविधा तिथं होईल असं नाही. वळकटीवरती झोपायचं, कधी कधी चिखल असतो, तंबू असतात, पाऊस येतो, वातावरण प्रतिकूल असतं. एवढ्या वातावरणामध्ये पण त्रास सहन करून सुद्धा त्या सोहळ्याचा विशेष आनंद इतका आहे की तो त्रास काय होतो, वजा होऊन जातो. म्हणजे आनंदातून त्रास काय होतो, वजा होतो आणि आनंदच फक्त शिल्लक राहतो. मग आता या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण चिंतन करा, निरीक्षण करा. काही इतर सांप्रदायिक तथाकथित आपल्या आपल्या संप्रदायाचा विकास व्हावा, प्रचार व्हावा, प्रसार व्हावा म्हणून वेगवेगळ्या टोप्या घालून, वेगवेगळे कपडे घालून, वेगवेगळे बिल्ले लावून त्या ठिकाणी आपल्या आपल्या संप्रदायाचा प्रचार करत असतात. बरं, मग आता वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याकरता कुठे बिल्ले लावावं लागले का? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. पण इतर संप्रदायांना किती त्रास सहन करावा लागतो आपल्या आपल्या संप्रदायाची त्या ठिकाणी मुहूर्तमेढ उभी करण्याकरता. आणि वारकरी संप्रदायाची विशेषता पहा अशी आहे, आम्ही म्हटलो का आमचं कीर्तन घ्या, नाही, पण वारकरी मंडळी, भाविक मंडळी आपण होऊन फोन करतात.